दिवाळी आली, फराळ बनवायची वेळ झाली. चला मग आज काय बनवणार? आज बनवणार आहोत शेव. अगदी साधी आणि सोपी रेसिपी. शेव म्हणजे घरातल्या सर्वांना आवडणारा पदार्थ. माझ्या तर मुलाचा अगदी आवडीचा पदार्थ आहे शेव. तर शेव बनवण्यासाठी आपण इथे घेतले आहे अंदाजे अर्धा किलोला वरती बेसन पीठ. बेसन पीठ मी ऑलरेडी चाळून घेतले आहे. त्यानंतर आपण घेतले आहे पाऊण वाटी तेल, मीठ, हळद, लाल तिखट, ओवा आणि पाणी. ओवा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर तेल आपण कडकडून घेणार आहोत. म्हणजेच तेल आपल्याला छान कडक करून घ्यायचे आहे. तर आपले तेल आता इथे कडक झाले आहे. तर आपण पीठ मळायला घेऊया. आता मी बेसन पीठ घेते. तर यामध्ये आपल्याला आता कडक केलेले तेल ॲड करायचे आहे. तेल ॲड करूयात. अशा प्रकारे तेल ॲड करून आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ओवा पूड, लाल तिखट आपल्याला आपल्या चवीनुसार जास्त कमी तिखट असे घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला मीठ देखील आपल्याला आपल्या चवीनुसार ॲड करायचे आहे. हळद आपल्याला इथे जास्त यूज करायची नाही आहे. थोडीच हळद टाकायची आहे. आता हे सर्व टाकल्यानंतर आपण थोडे पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत. पीठ मळताना आपल्याला पाणी थोडे करूनच घालायचे आहे. एकदम घालायचे नाही आहे, नाहीतर पीठ पातळ होऊ शकते. तुम्ही इथे बघू शकता मी थोडे पाणी ॲड करूनच पीठ मळत आहे. अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे. इथे बघू शकता तुम्ही आपले पीठ मळून झाले आहे. यामध्ये आता आपण थोडीशी तेल ॲड करून छान मऊ बनवून घेऊया. आपल्या पिठामध्ये कसल्याही प्रकारे गिठळ्या बनलेल्या नाही आहेत. छान असे पीठ बनले आहे. तर तेल ॲड करून आपण त्याला मऊ करून घेत आहोत. तर बघू शकता आता आपले पीठ मळून झाले आहे. जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही. शेव बनवण्यासाठी मी प्रेसच्या सोऱ्याचा यूज करणार आहे. व यामध्ये माझ्याकडं या 3 चकल्या आहेत. तर मला बारीक शेव बनवायची आहे, म्हणून मी सर्वात बारीक शेवीची चकली यूज करणार आहे. तेल मी आधीच गरम होण्यासाठी ठेवले होते. आता आपल्याला सोऱ्या भरायचा आहे, पण त्या अगोदर आपल्याला सोऱ्याला आतून व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला त्यामध्ये पीठ भरायचे आहे. आता आपण सोऱ्यामध्ये शेवेचे पीठ भरून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सोऱ्यामध्ये पीठ भरायचे आहे. थोडे करून पूर्ण सोऱ्या भरून घ्यायचा आहे. आता आपल्या सोऱ्या भरून झाला आहे. आपण आता शेव काढून घेऊया. तेल देखील आपले छान कडक झाले आहे. शेव बनवण्या अगोदर आपल्याला तेल असे थोडेसे फिरवून घ्यायचे आहे, जेणेकरून शेव बनवताना एका जागी जमा होणार नाही. आता आपण शेव काढून घेऊया. तुम्ही ते बघू शकता मी कशा प्रकारे शेव काढत आहे. आपण तेल फिरवून घेतल्यामुळे शेव सुद्धा छान स्प्रेड होत आहे. शेव आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली सर्व शेव तळून रेडी आहे. तुम्ही इथे बघू शकता आपली शेव छान कुरकुरीत अशी झाली आहे.
अशा प्रकारे तुम्ही छान अशी शेव बनवू शकता. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.